नवीन मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. सावित्री 11 वर्सेस पाटील ब्रदर्स. नाणेफेकीचा कौल लागला होता तो अर्थातच पाटील ब्रदर्स या संघाच्या बाजूने आणि त्याने निवडले ते क्षेत्ररक्षण. प्रत्येक संघ क्षेत्ररक्षण निवडतोय. विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेला संघ आपल्याला दिसतोय अर्थातच पाटील ब्रदर्स आणि विपक्ष सावित्री 11 राहुल यांच्या नेतृत्वामध्ये. गोलंदाजीसाठी पहिलेच गोलंदाजी घेऊन आलेला आहे तो प्रतीक. प्रतीक पाटील ची गोलंदाजी आपण पाहतोय. व्यासपीठ एंडच्या दिशेने ओव्हर द विकेट आणि चांगला चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलेला. ड्राईव्ह करत असताना समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवणार तत्पूर्वी एक धाव मात्र धावफलकावर अर्जित केली जाणार आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 नंतर 3 धावसंख्या. शांततेने सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळते सावित्री 11 हा संघ. विनोद पाटील यांना नेहमी आपण पाहतो सावित्री 11 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना, पण यावर्षी ते पाटील ब्रदर्स या संघाकडून खेळत आहेत. प्रेम भोईर आणि धीरज पाटील अशी सलामीची जोडी. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गेले. प्रेम आहे स्ट्राईक कडे. गोलंदाज प्रतीक सज्ज होतोय. यावेळी मात्र जोरदार फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 7 धावांचा खणखणीत षटकार. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्गावर तैनात. यावेळी पुन्हा एकदा या आधीचा मोठा फटका आला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना हेलिकॉप्टर खेळायचा होता, खाली लागलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक विवेक तैनात. एकही धाव नाहीये. तू मैमय या चेंडूवर पाहायला मिळाली. एक अतितटीचा सामना आहे. पाटील ब्रदर्स विपक्ष सावित्री 11. 5 चेंडूंचा सामना समाप्त झाला आणि धावफलकावर 9 धाव संख्या. या आधीचा प्रत्येक सामना आपण पाहिला तिथे 14 ते 15 धावा उभारताना पाहायला मिळाल्यात. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर काय घडणार? हलक्या हाताने मिड ऑफला काय मस्त टाळ्यांचा आवाज येतोय. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला बसलेल्या आहेत आणि आपल्या संघाला मात्र प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 ची इथे समाप्ती होते. एकानंतर टोटल धावसंख्या बिनबाद 9. धीरज खेळत आहेत 2 या धावांवर आणि प्रेम भोईर 4 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावा. षटक क्रमांक 2 साठी आलेला आहे तो विनय. अर्थातच छोटा पॅकेट आणि बडा धमाका पॉकेट डायनामो. अप्रतिम खेळी करून दाखवतो. फलंदाजीमध्ये जितका मैदानाच्या चहू बाजूंना फटकेबाजी करतो त्याचप्रमाणे गोलंदाजीमध्ये सुद्धा आता त्याची कामगिरी आपल्याला पाहायची आहे. धीरज पाटील आहे स्ट्राईक कडे.
2 धावा वैयक्तिकपणे आणि यावेळी धीरज चांगला कनेक्ट केलाय. आवाज आलाय बॅट मधून आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मारत असलेला हा सीमारेषे पलीकडे जाणारा षटकार. 6 धावा. धीरज याने पहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार खेचला होता आणि द्वितीय चेंडूवर मात्र कमबॅक करून दाखवलेला आहे ते विनयने. विकेट घेतली धीरजची. एक बाहेरचा चेंडू अंगापासून दूर आणि तो खेळण्याचा प्रयत्न आणि याच्यामध्येच बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले धीरज. विराट कोहलीला सुद्धा आपण बहुतांश वेळी अशा पद्धतीने बाद होताना पाहिले. त्याच्यामुळे टाळण्याचा प्रकार अशा पद्धतीचे फटके हे सुद्धा विराट कोहलीने केलेत, परंतु त्याच्या जाळ्यात नेहमी नेहमी तो अडकला गेलाय. सचिन तेंडुलकर यांची सुद्धा अशीच एक आक्रमक खेळी व्हायला मिळाली कसोटीमध्ये की ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू खेळत असताना बहुतांश वेळेला बाद होत होते. आणि इथे जोरदार अपीलमध्ये भरपूर असा उत्साह होता, परंतु पंचांनी मात्र नकारार्थी मान दर्शवले. अपीलला कोणतीही दाद दिली नाही. सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आपण जरूर चर्चा करत होतो की त्यांची सुद्धा अशी एक खेळी आहे जवळपास 250 धावांची आणि त्यांच्यामध्ये त्यांनी फटकेबाजी आपण ऑफ साईडला पाहिली तर 1 ते 2 चौकार सोडले तर संपूर्णपणे ऑन साईडला खेळले होते, कारण की अशा पद्धतीच्या ऑफ साईडच्या बाहेर जाणारे चेंडूंना ते बाद होत होते वारंवार. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होते विनय ओव्हर द विकेट. यावेळी डावकर हाताचा फलंदाज राहुल सारखा मोठा फलंदाज त्याने स्तब्ध केलाय, स्थिर ठेवलाय. म्हणजे होडीला आपण अँकर टाकून ठेवतो स्थिर एका जागी, तसा मात्र राहुलला ठेवलाय. सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करत असताना विनय पाटील पहिल्या चेंडूवर जरूर षटकार खाल्ला, तदनंतर विकेट घेतली आणि तदनंतर 2 लगातार डॉट चेंडू. राहुल शांत बसलाय. 2 चेंडूचा सामना करत असताना अजूनपर्यंत अकाउंट मध्ये धावा नाही आहेत, परंतु त्याच्या अकाउंट मध्ये धावा येण्यासाठी या उंचावरून मारलेला फाटका चेंडू काही क्षेत्ररक्षक येत असताना डबल चान्स सोडले, गोळा सोडलाय, एक्स्ट्रा थ्रो. परंतु इथे मात्र राहुल फलंदाज, नेतृत्व, कर्णधार, कॅप्टन आणि त्याची मात्र झेल सुटलेली आहे. गोळा सोडलेला आहे चांगल्या रीतीने. इथे राहुलची विकेट गेली असती तर सामन्यामधलं समीकरण आपल्याला माहितीच आहे काय घडू शकलं असतं, परंतु एक जीवदान मात्र राहुलला मिळालंय. 5 चेंडू समाप्त होत आहेत विनय पाटील च्या गोलंदाजीमध्ये. 5 मध्ये तब्बल धावा दिलेल्या आहेत त्या 8 आणि महत्वपूर्ण धीरजची विकेट त्याच्या नावावर आहे. प्रेम भोईर ज्याने की 4 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावा बनवल्यात. नॉन स्ट्राईकच्या एंड कडे शांत आहे. यावेळी पुन्हा एकदा विनय काय कमाल करून दाखवतोय यार विनय. पॉकेट डायनामो. विनयचं षटक समाप्त होतोय. आपल्या या वैयक्तिकपणे षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत त्या 8, 1 विकेटच्या मोबदल्यात. द्वितीय क्रमांकाचं षटक सुद्धा होते समाप्त. टोटल धावसंख्या आपण पाहतोय तर 8.50 च्या सरासरीने टोटल धावा झालेल्या आहेत त्या 17, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तृतीय क्रमांकाचे षटक घेऊन प्रतीक पाटील सज्ज होतोय आणि असं एंड त्याने निवडलंय की गोलंदाजीसाठी कर्दनकाळ ठरू शकतो असं एंड. व्यासपीठ एंडने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी. एक धाव मिळेल. सावित्री 11 आणि पाटील ब्रदर्स असा सामना पाहतोय आपण. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा अंगलटी आलेला हा चेंडू. निर्धाव असेल. प्रेम भोईर, राहुल धुमाळ. फुलटॉस होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक आहे. फेकी करेपर्यंत एक धाव मात्र. प्रेमला स्तब्ध ठेवले यावेळी प्रतीकने. पी प्रेम वर्सेस प्रतीक एक तगडा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पण याच्यामध्ये प्रतीक सरस ठरतोय गोलंदाजीत. या एंडने गोलंदाजी करणं खऱ्या अर्थाने धोक्याचे आहे, कारण की बॅट्समनच्या दिशेकडून जो हवेचा झोत आहे तो येतोय आणि त्या हवेचा फायदा नक्कीच फलंदाजाला होणार आहे. चांगल्या रीतीने चेंडू कनेक्ट केला तर मात्र चौकार आणि षटकार ची आतषबाजी सुद्धा पाहायला मिळेल. त्यासाठी आहेत सज्ज राहुल धुमाळ, कर्णधार. राऊंड द विकेट. लॉफ्ट केले वर. पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा धावत आला दूरवरून. यावर सुद्धा एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. 21. 2.4 षटकांची समाप्ती. 1 विकेट झालेली आहे. करंट रन रेट आपण पाहिलं तर 7.88 च्या सरासरीने सावित्री 11 हा संघ धावसंख्या उभारतोय. आधीचे जितके सामने आपण पाहिलेत तितक्या सामन्यात जो काही रन रेट होता तो खूपच मोठा होता, 10च्या वर. आणि या सामन्यामध्ये कमी आहे. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. स्क्वेअर लेग डीप मधून क्षेत्ररक्षक धावत आलाय. अडवलाय चेंडू. त्याला साथीदार आलाय. फेकी करेल तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र धावफलकावर वाढत असताना दिसणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाले. 23 धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत. सावित्री 11 या संघाच्या माध्यमातून 1 विकेट गेलेली आहे. तो अर्थातच धीरज चांगली फलंदाजी करत होता, नंतर विनयनी त्याची विकेट घेतली. ओव्हर द विकेट. यावेळी सुद्धा अगदी खालची एज बॅटची. काऊ कॉर्नर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझल्ट मध्ये धावत आलाय. एकच धाव मिळणार आहे. 1 आणि दुहेरी धावसंख्या. याच्या व्यतिरिक्त चौकार आणि षटकार मात्र अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. 1-2 चेंडू सोडले तर मात्र गोलंदाजी चांगल्या प्रमाणात चांगल्या रीतीने ते सादर करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. पाटील ब्रदर्स चीनवीर हा संघ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 3 षटकानंतर टोटल धावसंख्या 24 वर 1 गडी बाद. सावित्री 11. सावित्री 11 वर्सेस पाटील ब्रदर्स. चीन विराट. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय
आणि या निर्णयाला साजेसे असं क्षेत्ररक्षण करून दाखवले, गोलंदाजी करून दाखवलेली आहे पाटील ब्रदर्स. सावित्री इलेव्हन संघ 3 षटकांच्या अखेरीमध्ये. धीरजची विकेट गेले 1 आणि 24 धावा, 8ची सरासरी पाहायला मिळतोय. पुढले षटक दिलेलं आहे विनोद पाटील यांनी आपल्या भावासाठी विवेकला बोलावलंय. षटक क्रमांक 4 घेऊन प्रेम भोईर आहे. 9 चेंडूंचा सामना करत असताना 13 धावा त्याच्यासाठी. यावेळी थोडासा शिफ्ट झालाय, जागा बनवली रूम बनवून. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, 1च धाव मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ज्या प्रकारे गोलंदाजी सामना जिंकून देतात, ज्या प्रकारे फलंदाज सामना जिंकून देतात, त्या प्रकारे क्षेत्ररक्षक हा एक फॅक्टर असतो, ते सुद्धा सामना जिंकून देतात. एक प्रकारचा दबाव निर्माण करतात. जिथे याचे चौकार आणि षटकार अडवले जातात ना, तिथे इथे दबाव निर्माण होतो आणि या दबावामध्ये एखादा फलंदाज मोठा फटका खेळायला जातो आणि तेव्हा मात्र विकेट दान करतो. आणि तशाच स्वरूपातून आता इथे विकेट येणार की नाही ते बघायचे आहे, कारण की 4थं षटक गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ आहे आणि राहुल धुमाळ शांत आहेत. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. हो हो हो, व्हॉट अ बॉल यार. विवेक जबरदस्त प्रॅक्टिस दिसून येते विवेकची. चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. ऑफ एसटीच्या बाहेर सातत्याने मारा करतायत. कटर चेंडू आतमध्ये वळण घेणारा आणि राहुल धुमाळ खूपच शांत. 6 मध्ये 3. यावेळी थोडासा एजला लागलाय, वर लागलाय बॅटच्या. मिस टायमिंग फटका आणि घेतलाय झेल. राहुल धुमाळ होतोय इथे फेल. बॅक टू दी पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 2 बाद. नेक्स्ट मॅच असेल वादळ शाबाज विपक्ष सुनीत इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया सज्ज राहायचे आहे नाणेफेकीसाठी. दरम्यान या सामन्यामध्ये जाऊया जिथे की मी आधीच म्हटलं होतं की क्षेत्ररक्षणामध्ये जितकी काही चांगली कामगिरी केली त्याचा दबाव पाहायला मिळाला आहे. यावेळी पुन्हा एकदा विवेक. वा, वॉच अ बॉल. विवेक संदेश मात्रे आलेत, त्यांना सुद्धा शांत ठेवले. राहुल धुमाळ त्यांच्याकडे भरपूर अपेक्षा होत्या, चांगली कामगिरी करतील असं वाटत होतं, परंतु त्यांना सुद्धा शांत ठेवलं होतं आणि विकेट आले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. विवेक 1 धाव सहजतेने जाऊ दिली. विनोद पाटील चेंडू पकडण्यासाठी विकेट किपर वरून सरळ चेंडू पर्यंत धाव घेतली आणि 1 धाव इथे पाहायला मिळेल. 26 ऑन अ बोर्ड. 3.5 षटकांचा खेळ समाप्त. 4थ्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे. 6.78 च्या सरासरीने धावसंख्याची गती. 26 धावसंख्येवर 2 विकेट. प्रेम भोईर आहे. प्रेमवर जबाबदारी असेल, प्रेमच्या खांद्यावर सर्व काही जबाबदारी असेल. 10 चेंडूंचा सामना करत असताना 14 धावा बनवल्यात त्याने. 1 षटकार जरूर आलाय तरी सुद्धा बॅट शांत आहे. यावेळी मोठा फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करेल, फेकी करेल. तत्पूर्वी प्रेमच्या नावावर पुन्हा एकदा अजून 1 धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 मध्ये टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 27 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यात 6.75 च्या सरासरीने. गोलंदाजी लाईनअप खूपच चांगली होताना पाहायला मिळाले. पाटील ब्रदर्स 3 वेळा या संघाकडून. पहिलं षटक प्रतीकने हाताळलं, 9 धावा दिल्या. विनयने आला
8 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण एक धीरजची विकेट. प्रतीकाला 7 धावा दिल्या. तदनंतर विवेकने फक्त 3 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण राहुल धुमाळ यांची विकेट घेतली आणि तदनंतर विनोद शेवटचं षटक. 6 चेंडू बाकी आहेत. प्रेमला काहीतरी करावं लागेल. मोठी धावसंख्या करायची असेल करूया मरो. उंचावरून आहे क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात आहे. ओ ये क्या था काय होतं. अडवायचं होतं षटकार जायचं होतं काय करायचं काय होतं. क्षेत्ररक्षकाच्या मनात काही त्याचा थांग पत्ता लागू शकणार नाहीये. जी झेल होती तो मात्र एका हाताने अडवलाय चेंडू. धावा मिळणार आहेत प्रेम भोईरच्या नावावर. खात्यामध्ये ऍडिशन होतील 2 धावा. टोटल 29. अजूनपर्यंत 30च्या आकड्याच्या प्रतीक्षेत आहे सावित्री 11. ओ चांगला फटका. मिड विकेट रिजन मधून मागे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये इथे सुद्धा 2 धावांनी ऍडिशन. टोटल धावसंख्या म्हणत आहे ती 31. 31 धावसंख्या. शेवटचा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनोद पाटील रात्रपाळी करून आलेले आहेत अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. काल त्यांचा खेळ होता तिकडे खेळल्यानंतर आज मात्र आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आणि खूप सुंदर असं मैदान 3 विराचं. नक्की ते नेहमी स्टेटसला टाकत असतात आपल्या घरच्या मैदानाचे फोटो. एक नयनरम्य दृश्य. यावेळी टॉपेच वर गेले. कट अँड बोल्ट बाद होतोय प्रेम भोईर. हादरा क्रमांक 3 बॅक टू दी पॅव्हिलियन. खूप खराब फलंदाजी राहिलेली आहे सावित्री 11 या संघाकडून. 3 विकेट गेलेल्या आहेत 31 या धावसंख्येवर. 4.3 ओव्हर समाप्त झालेत. कमी धावसंख्या. 3 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत तुषार पाटील. विनोद समोरून. हो तुषारच्या बॅट मधून गगनभेदी षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. धावांचा दुष्काळ चालू होता आणि त्या दुष्काळात पाऊस म्हणून आलेला आहे तो तुषार. यावेळी ऑन साइडला खेळून काढलेला लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये इथे कलेक्ट केलाय आणि बाद. संदेश मात्रे बाद येतोय परत तंबूच्या आश्रयाला. निराश. लास्ट बॉय. यावेळी तुषार. टप्पा पडल्यानंतर अंगावर येणारा चेंडू मारायचा होता ऑन साइडला. एक धाव पूर्ण करतोय. दुसरा धाव प्रयत्न परंतु इथे विकेट असणार आहे शेवटच्या चेंडूवर रनआउट स्वरूपातील विकेट. एक धाव सुद्धा आले. टोटल धावसंख्या इथे आपण धाव फलकावर दिसत आहे 39. जिंकण्यासाठी पाटील ब्रदर्स या संघाला 40 धावांची आवश्यकता.
नेक्स्ट मॅच वादळ शहबाज वर्सेस सुनीत 11. या दोन्ही संघाचे कर्णधार वादळ शहबाज सुनीत 11 आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत हितेश पाटील, आपल्या विभागातील परिसरातील एक सितारा, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान तो खेळत आहे आणि तो टी शर्ट परिधान करून आपल्या सोबत उपस्थित झालेला आहे. सुनीत 11 या संघाचे कर्णधार सनील पाटील, मांडवदेवी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्यांनी मिळवली होती असे खेळताना दिसणार आहेत आपल्या सोबत सनील. आणि त्याच पद्धतीने वादळ शहबाज कर्णधार, कृपया यायचे आहे. रसिक दादा चला या लवकर, खूप लांबवर राहत तुमचा तंबू. मला तर वाटते वादळ शहबाज नेहमी त्या बाजूलाच असतं आणि त्या बाजूलाच वादळ येत असतं ते इकडे. वेलकम रसिक पाटील, वेलकम सनील आणि वेलकम हितेश. तिन्ही सुद्धा ऑलराऊंडर आणि त्याच्यामध्ये मी शाबाकाटा नाणेफेक जिंकलाय. सुनीत 11 या संघाचा कर्णधार सनील आणि या नाणेफेक जिंकलेला आहे. तर सनील काय निर्णय असेल आपल्याला वादळ शहबाज या संघाविरोधात खेळत असताना? टॅकल करायचं आहे तुम्हाला वादळ शहबाजचा संघ, क्षेत्ररक्षण करणार, चांगली धावसंख्या उभारणार, आपण स्वतःच चांगली गोलंदाजी सुद्धा करता. तर यांची फलंदाजी लाईनअप मोडून काढण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते गोलंदाज आहेत? माझ्या टीम मध्ये सध्या तर 5 गोलंदाज आहेत. शक्यतो मी 5 गोलंदाज चालवण्याचा प्रयत्न करीन. बॅटिंग लाईनअप समोरच्या टीमची मोठी आहे. गोलंदाजांवर विश्वास ठेवून फिल्डिंग घेतली. नक्कीच गोलंदाजावर विश्वास ठेवून फिल्डिंग घेतलेली आहे. आणि रसिक दादा तुमच्या फलंदाजांवर किती विश्वास आहे? त्यांचा गोलंदाजांवर विश्वास आहे, तर तुमची फलंदाजी लाईनअप कशी असेल? माझी फलंदाजी लाईनअप आहे ती नॉर्मलच असेल. रेग्युलर प्रमाणे बघूया. ते आम्ही टार्गेट केलेलं आहे की कमीत कमी 2 ओव्हरला 30 मारण्याचा प्रयत्न करणार. बाकी आम्ही थोडंसं. आणि यंदाच्या मोसमामध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे आणि हे आपलं आयोजन कसं वाटतंय? आयोजन तर नेहमीच चांगलं असतो, पण यंदाचा मोसम माझ्यासाठी एकदम बेकार चाललेला आहे. मला जास्त इथे खेळायला पण नाही भेटत आहे, कारण जवळजवळ 4 टुर्नामेंट मी खेळलोच नाहीये, कारण कंपनीच्या मॅचेस मुळे मी जास्त बाहेर असतो. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी तर खूप शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य तथा पेन क्रिकेटचा एक सुप्रसिद्ध आवाज कल्पेश ठाकूर. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. छोटा पॅकेट बडा धमाका येतोय. छोटा पॅकेटच्या बॅट मधून हा बडा षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. विनय पाटील मित्रांनो, काही दिवसापूर्वी याच मैदानावर पीपीएल झाली होती, त्याचा बेस्ट बॅटर आणि 100 पार केली होती. तोच विनय ठोकतोय षटकार. आणखी एक फटका मारण्याचा प्रयत्न सफल मारले गेले. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मध्ये, प्रोटेक्शन दिलेलं आहे. एक धाव कंप्लीट, मात्र एकाच धावेवर मात्र थांबलं गेलंय. विनय पाटील मित्रांनो नाव होता. छोटा पॅकेट बडा धमाका. काही अफलातून फलंदाजी मात्र विनयच्या माध्यमातून त्या पीपीएल मध्ये मात्र पाहिली होती. आणि आज मात्र एपीएल ची सुरुवात करत असताना पहिल्याचा चेंडूचा सामना करत असताना चेंडू मात्र सीमारेषेया पार षटकार मात्र पाहायला मिळाला होता. धावांची गरज असणार आहे 33. आता येणारे 28 चेंडू. 40 धावांचं उद्दिष्ट 39 धावांपर्यंत मात्र थांबवलं होतं सावित्री 11 संघाला. पाटील ब्रदर्स या संघानं मात्र विनोद पाटील स्ट्राईक एंड वरती पाहतो या मॅच मध्ये.
पहिल्यांदाच खोदून काढलेला चेंडू, मात्र चेंडू जातोय वाडिश लॉंगाच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फीड केला जातोय, चेंडू फील्ड करतील तद्वर मात्र चेंडू खाली प्रेम भोईर यांना मात्र आपण पाहिलं. त्या धावसंख्येत मात्र एकनी बदलाव झाल्यानंतर स्कोर मात्र मूव्ह होताना दिसेल. विनोद पाटील यांच्या बॅट मधून निघालेली ही किरी धाव मात्र पाहिजे. धावसंख्येत मात्र एकनी बदलाव. धीरज पाटील खिडकी मात्र गोलंदाजी करत असताना मात्र आतापर्यंत धावफलकावरती धावा पाहतोय. त्या अर्थातच 8 धावा धावफलकावरती लागले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 40चं उद्दिष्ट फार मोठं उद्दिष्ट नाहीये, परंतु स्विच इट वाडे शॉट ऑफ द डे मित्रांनो, शॉट ऑफ द टूर्नामेंट, शॉट ऑफ द डे बाय छोटा पॅकेट बडा धमाका. येतोय षटकार. अंपायर्स रिव्ह्यू, अंपायर्स कॉल केला गेलाय. परंतु मित्रांनो बोलत होतो विनय पाटील यांच्याबद्दल, काय रिफ्लेक्शन आहेत, किती लवकर पोझिशन बनवलं आहे, एवढे लवचिक आहे जणू काही. जर पाहायला गेलात ना तर कधी कधी अशा पद्धतीने शॉट मारतात ज्या पद्धतीने कृष्णा सातपुते झोपून शॉट एखादा मारतात, त्यावढा पद्धतीने झोपून देखील शॉट मारायची ताकद ही मात्र विनय पाटील यांच्या अंगामध्ये आहे. आणि जर विनय पाटील यांचा जर खेळ पाहिला ना तर काही रसिक प्रेक्षकांना वाटेल की विनय याच्या अंगामध्ये हाडं आहेत की नाही. एवढा लवचिकपणा, एवढा रिफ्लेक्शन, एवढा फिटनेस मात्र विनय पाटील यांचा मात्र पाहतोय. काय फटका मात्र सजवला होता तो अर्थातच विनय पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र 6 बदलाव झालाय. धावसंख्या आतापर्यंत 14. त्या 14 धावामध्ये विनोद पाटील यांची एक सिंगल आणि विनय पाटील यांची एक सिंगल आणि 2 मेगा षटकार. दर्शकांच्या नजरेचं पारणं मात्र फेडणारे ते 2 अफलातून षटकार मात्र विनयचे पाहिले होते. पीपीएल खेळत असताना बेस्ट बॅटरचा किताब मात्र एवढ्या मोठमोठ्या फलंदाजांसमोर आपल्या संघासाठी मिळवला होता. आणि आज मात्र पाटील ब्रदर्स या संघासाठी खेळत असताना आतापर्यंत 2 षटकार देखील ठोकले गेलेत. अप्रतिम खेळ विनय यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेटमध्ये खेळत असताना आपल्याकडे ताकद असणंच गरजेचं नसतं. आपल्याकडे जर टायमिंग चांगला असेल, आपली हँड आय कोऑर्डिनेशन जर चांगल्या पद्धतीने असेल तर मात्र आपण चांगल्या चांगल्या गोलंदाजांवरती मोठमोठे हल्ले चढवू शकतोय. विनोद पाटील सारखा धाकड फलंदाज, अटॅकिंग विस्फोटक बॅट्समन मात्र मैदानात असताना देखील विनय पाटीलला याला मात्र प्रमोट करतात आणि विनय पाटील मात्र विनोद पाटीलने दाखवलेला विश्वास देखील सार्थ ठरवत असताना आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. यावेळी हलवार पद्धतीने फेकलेला धीरज पाटील याचा मात्र चेंडू मात्र पाहिला. धावसंख्येत मात्र डॉट चेंडू येतोय. डॉटच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड वरती कोणत्याही प्रकारचा बदलाव मात्र पाहायला मिळाला नाही. धावसंख्येत मात्र बदलाव नाही. 25 चेंडूने आता 26 धावांची गरज असणार आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर हा सर्वात लो स्कोर आपण पाहतोय एपीएल 2024चा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चित्र मारायचा, फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र चांगला कमबॅक धीरज पाटील याच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 14 धावा मात्र पाहतोय. आता मात्र येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शिल्लक आणि बनवायचे आहेत 6.50च्या सरासरीनं. त्या अर्थातच 26 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अप्रतिम मॅचेसचं आयोजन मात्र आपण पाहतोय. आणि त्यानंतर जर पाहायला गेलात तर जर पाहायला गेला तर अप्रतिम नियोजनानं आयोजनाखाली चालेल ही असोसिएशन प्रीमियर लीग 2024 हे 5वं पर्व पाहतोय. कालच्या दिवसात ज्या पद्धतीने अर्थातच प्रमुख अतिथी मान्यवर उद्घाटक म्हणून आपण सन्माननीय अस्वाजी पाटील साहेब यांच्या पवित्र शुभासन या एपीएलचं श्रीफल आपण वाढलं गेलं आणि तिथून मात्र सुरुवात झाली. ही स्पर्धा मात्र आतापर्यंत अर्ध कार्य मात्र पार पाडत मात्र पुढील वाटचालीकडे म्हणजे उत्तरार्धाकडे मात्र प्रवास करायला मात्र सुरुवात करत आहे. म्हणजे हा मात्र लीग स्टेज मधील 7वा सामना मात्र आपण पाहतोय 7व्या ग्रुपचा. आणि तदनंतर मात्र शेवटचा सामना अर्थातच 4थ्या ग्रुपचा दुसरा सामना असेल तो अर्थातच सुनीत 11 आणि एका बाजूनं सुनील पाटील तर दुसऱ्या बाजूनं वादल शाहबाज अर्थातच असणार आहे रसिक पाटील. डिफेंडिंग चॅम्पियन संघ असणार आहे तो अर्थातच वादल शाहबाज.
दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इन्व्हाइट केले जाते. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल. कोपर एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. मात्र स्ट्राईक एंड वरती आपण विनोद पाटील यांना पाहणार आहोत. त्या विनोद पाटील यांच्या बॅट मधून एक चेंडू फेस करत असताना एक धाव मात्र काढली गेली. मात्र या मॅचचा जर विचार करायला गेला तर जास्तीत जास्त प्रयत्न मात्र हे गोलंदाजांना करावे लागणार आहेत कम्पेअर करता फलंदाजांसाठी, कारण जास्तीत जास्त धावा बनवायच्या नाही. 6.50च्या सरासरीनं जायचं आहे आणि अशातच विनोद पाटील आणि विनय पाटील सेन्सेशनल एक समय सूचकता भरलेली इनिंग मात्र साकारण्याचा प्रयत्न आपल्या टीम पाटील ब्रदर्स तीनविरा पाटील ब्रदर्स या संघासाठी करताना दिसतील. परंतु समोरील संघ सावित्री 11 पली हा संघ देखील तेवढाच मजबूत आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, हलका हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू पकडताना मात्र झालेली ही चूक. मात्र विनय पाटीलला मात्र जास्तीत जास्त मात्र स्ट्राईक रेडण्याचा प्रयत्न मात्र विनोद पाटील यांच्या माध्यमातून दिसला, कारण त्यांना देखील माहिती आहे विनय पाटील यांचं आपल्या फॉर्म मध्ये राहणं, आपल्या टच मध्ये राहणं गरजेचं असणार आहे. आणि एकाच गावातले दोन्ही खेळाडू आहेत, 3 BCC 3 वेळासाठी खेळतात. म्हणजे विनोद पाटील यांना देखील माहिती आहे आपल्याकडे जो टॅलेंट आहे आपल्या गावासाठी आणि आपल्या या विभागासाठी नवीन नाव नवीन चेहरा समोर येणं गरजेचं असतंय. त्यासाठी मात्र विनोद पाटील मात्र हे विनय यांना मात्र या मॅच मध्ये प्रमोट करतात. स्ट्रेट टू द ग्राउंड, मिड ऑफला चेंडू मात्र फील्ड केला जातोय अलॉंग दी कार्पेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले तद्वर मात्र एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करतात. एका धावेनं स्कोर कार्ड मात्र फ्लाय करताना मात्र पाहू शकतोय. धावसंख्या मात्र 16 विदाउट लॉस आपण पाहतोय. पाटील ब्रदर्स तीनविरा हा संघ या मॅच मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 22 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 धाव्यांची गरज असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. त्या अर्थातच पाटील ब्रदर्स या संघाला यावेळी लाभ करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ लावेल. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या माध्यमातून देखील ही चूक झाली आणि अशा पद्धतीच्या अगोदरच आपण धावा कमी बनवल्यात. येतोय चौकार. आणखी एक ताकदवार विनोद पाटील ट्रेडमार्क शॉट, षटकार. पाहू शकतोय मला तर वाटतंय टीम सर्वात टॉप व्ह्यू घेण्यासाठी मात्र आपण खेळाडू मात्र जलपान करण्यासाठी जाताना मात्र पाहतोय. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एकच खेळाडू मात्र आम्हाला आठवतात, त्याची आदित्य पाटील आहेत, बाकी माहित नाहीत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी लॉंग लेग बाउंड्री लाईन. येतोय विनय पाटील यांच्या बॅट मधून आणखी एक APL चौकार. पाटील ब्रदर्स तीनवेळा हा संघ आतापर्यंत जर विचार करायला गेला तर विनोद पाटील यांनी मात्र 7 चेंडू फेस केले, 2 षटकार मात्र विनोद यांच्या बॅट मधून, 1 चौकार, 18 धावा. आणि विनय पाटील 7 चेंडू आणि 18 धावा आणि विनोद पाटील यांना पाहतोय त्या अर्थातच 5 चेंडू मध्ये 1 षटकार 1 चौकार 13 धावा. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज येताना दिसणार आहे तो अर्थातच राहुल धुमाल यांना मात्र इन्व्हाइट केले गेले. राहुल धुमाल आले. राहुल धुमाल यांना काहीतरी करामत करावी लागणार आहे, कारण फारसं अंतर मात्र जिंकण्यासाठी शिल्लक राहिलेलं नाही आहे. 18 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. अर्थातच 3च्या सरासरीनं पुढे जायचं आहे, परंतु इथून जर विकेटची पडझड झाली नाही, विकेट मिळाली नाही तर आपला संघ मात्र अडचणीत येताना दिसणार आहे.
फोर व्हीलरचा येतोय. बघा वाडाच्या पाठीमागे ज्याची फोर व्हीलर आहे ना त्याने थोडी फोर व्हीलर पाठीमध्ये पार्क करून घ्या. हॅरियर वडाच्या पाठीमागे जी हॅरियर पार्क केलेली आहे ती थोडी हटवून घ्या झाडाच्या पाठची. नाही मित्रांनो, ज्या ज्यावेळी रिफ्लेक्ट मारतो ना आरसा त्यावेळी फलंदाजाला त्रास होत असतो. यावेळी स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न मात्र पाहतो राहुल धुमाल. वर विकेट गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. चांगली फिरकी मात्र करत असताना अचिन मात्र पहिला चेंडू डॉट येतोय. समीकरण जास्त राहिलेलं नाही, जास्त प्रयत्न मात्र इथून पाहायला मिळणार नाही. त्या अर्थातच टीम पाटील तीन संघासाठी विनोद पाटील आणि विनय पाटील चांगल्या पद्धतीने आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना धावसंख्या आतापर्यंत 31 पाहतोय. त्याच्यात मात्र आणखी भर पडत असताना चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रातून सीमारेषा पार येतोय विनोद याच्या बॅट मधून हा IPL चौकार.